धुळे तालुक्यातील नेर येथील सुरत नागपूर महामार्गावर डिझेलच्या टँकरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेत टँकर जळून खाक होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे। मात्र या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। धुळे तालुक्यातील नेर येथील सुरत नागपूर महामार्गावर डिझेलच्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। तसेच डिझेल टँकर वाहन क्रमांक AP39 VB 1864 हा डिझेल टँकर गुजरात राज्याहून जामनगर येथून डिझेल भरून कर्नाटककडे जात असताना नेर गावाजवळ दिनांक 16/7/26 रोजी गुरुवार आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास सुरत नागपूर महामार्ग क्रमांक 6 वर नेर गावालगत भारत पेट्रोल पंपाजवळ वाहनाच्या खालच्या भागात शॉर्ट सर्किट झाल्याने व टायर फुटल्याने वाहनातील शॉर्ट सर्किटमुळे पेट घेत आगीची ठिणगी उडाली आणि टँकरला आग लागली होती। तसेच या भीषण आगीमुळे टँकर पूर्णपणे जळून खाक झाले असून महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता आणि काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। तसेच आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। यात आग आटोक्यात आणत अग्निशमन दल जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। यामुळे आग आसपासच्या परिसरात पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला। तसेच घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दल व परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणली होती। यात वाहन डिझेल टँकरचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे। गणेश बागुल, नेर प्रतिनिधी।